नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण हरियाणामध्ये आता म्हशी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे 2 दिवसापूर्वी. तर तुम्ही बघत असाल की गेल्या 15 दिवसापूर्वी आपल्या वडील इथं आलेलं होतं. त्यावेळीचा पण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे हरियाणाचा. त्यावेळी भरपूर गरमी होती आणि गरमी असल्यामुळे म्हशींचं बेचैन जवळजवळ खाण्यासाठी म्हशींनी वल्ली वैरण पण नव्हती आणि पाऊस नसल्यामुळे म्हशींचं हाल लय बेकार होत होतं. आता आज सकाळपासून चांगला पाऊस चालू झाला इथं. आपण शेतकऱ्याच्या घरी आलोय म्हशी खरेदी करण्यासाठी. कुठल्याही व्यापाऱ्यापाशी न जाता आपण असंच खेड्यागावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन म्हशी खरेदी करतो. हा शेतकरी आहे, त्याची म्हैस आहे. आपण ही म्हैस आज घेतलेली आहे 1,50,000 रुपयाला. 13-14 लिटर म्हशीला दूध सुरू आहे. आता आपण जवळपास सकाळचे 9:30 वाजता आलोय. सकाळीचं दूध काढलेलं होतं, तरी पण आता नवीन आम्ही दूध म्हस पसंत केल्यानंतर आता खरेदी चालू केली. ते परत एकदा म्हशीचं बच्चा लावलं. कासाला रेडी आहे. दूध आता किती ते पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत असाल आता हे असंच ओपन गोटा पण आहे आणि त्यांच्या गोटे पद्धत, आत एक गोटा बाहेर एक गोटा आहे. पाठोपाठ अशा रेड्या पण शेतकरी लोक तयार करतात. प्रत्येक घरात एक दोन म्हशी. आणि त्यांचा सुक्का चारा ठेवण्याची पद्धत तुम्ही बघा. गोडाऊन पद्धत केलेली आहे. सुक्का चारा आणि थोडाफार ओल्या चाऱ्यावरती ह्या म्हशींचा व्यवसाय चालतो. ज्वारीचं पण चांगलं पीक आता इथं ओल्या चाऱ्यासाठी येत आहे. माळवं केलेलं आहे शेतामध्ये. तुम्ही गोट्याची रचना बघा, एकदम साध्या पद्धतीने आहे. आणि पावसामुळे एकदम शेतकरी लोक इथली खुश झाल्यात, कारण पाऊसच नव्हता 3-4 महिने इथे. नमस्कार. सकाळी 6ला दूध काढल्यानंतर आता परत 9:30 वाजता म्हशीची दूध काढण्यास आपण सुरुवात केलेली आहे. तर आम्ही ज्यावेळी गोट्यावरती ज्याच्या जाईल त्याच वेळी दूध चेक करून बघतोय. तर आता अशा पद्धतीने पाऊस पण सुरू आहे. हीच आहे हरियाणाची काळं सोनं.